या ठिकाणी हे अवसरी खुर्दमधला बोरमळा परिसर आहे. इथे बाजूला महानंद आईस फॅक्टरीच्या बाजूचा ओढा होता. तर या ओढ्यावरती जर पाहिले असता आम्ही सुरुवातीला जी बंधाऱ्याची कामं केलेली आहेत ते बंधाऱ्याच्या ज्या भिंती आहेत त्या 50 ते 55 फुटाच्या टाकलेल्या आहेत. तर एक इथं शेतकऱ्यांनी नवीन जागा घेतलेल्या मालकांनी ओढामध्ये भिंत घालून अतिक्रमण केलेलं आहे. आता या ठिकाणी बोरमळ्यातल्या शेतकऱ्यांचा फोन आला 6-7 शेतकऱ्यांचा मला. मी सरपंच अवसरी खुर्द आहे, प्रशासक म्हणून आता प्रसाद कराळे. तर फोन आल्यानंतर मी इथं जागेवरती येऊन पाहणी केली असता मला असे आढळून आले की जवळजवळ 30% ओढा भिंत घालून अतिक्रमण केलेला दिसतो. इथं पाठीमागच्या बाजूने जे मोरीचं पाहिलं तर 50 ते 60 फुटाची मोरी आहे आणि पुढील बाजूने जे जागा अतिक्रमण केलेलं आहे ओढ्यामध्ये ती जागा कमीत कमी 10 फूट कमी झालेली आहे. त्यामुळे ओढ्याचं पात्र हे जे नैसर्गिक स्रोत आहेत हे शेतकऱ्यांनी जपले गेले पाहिजेत. यावरती आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारी फंडातनं 2 ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बंधारे घातलेले आहेत. हे ॲक्च्युली बाजूच्या शेतकऱ्यांना याचा शेतीसाठी फायदा व्हावा, पाणी मुरलं जावं जमिनीमध्ये, यासाठी आम्ही सरकारी माध्यमातून निधी टाकून हे डेव्हलप करत असतो. परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हे असे सरकारी जे शासकीय स्रोत आहेत, ओढा, नदी, नाले असतील तर हे जपले गेले पाहिजेत. हा ओढा जो आहे हा तांबडेमळ्याच्या हद्दीतनं स्टार्ट होतो डोंगरापासनं. तर हा खाली अवसरी खुर्द गावठाण, त्यानंतरनं पुढे हे 15 बिघा असेल, त्यानंतरनं पुढं कामठेमाळा असेल, असा हा वाहत जाऊन पुढे नदीला मिळतोय. त्यामुळं घोड नदीला हा पुढं जाऊन ओढा मिळतो. या ठिकाणी जे आजूबाजूचे क्षेत्र आहेत या ओढ्यावरती जवळजवळ आम्ही शासकीय फंडातनं 5 ते 7 बंधारे केलेले आहेत. ज्या बंधाऱ्याअंतर्गत पाणी साठून आजूबाजूच्या परिसराला या पाण्याचा उपयोग होतोय. तर बाजूच्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीपासून आलेले शासकीय जे स्रोत आहेत ओढ्या नाल्याचे हे जपले पाहिजेत, कारण याचा आपल्या शेतीला फायदा होत असतो. या अशा चुकीच्या पद्धतीने अतिक्रमणं थांबली गेली पाहिजेत. तर सदरील शेतकऱ्याला आम्ही आमच्या तलाठी कार्यालयातर्फे केदारी भाऊसाहेब इथं प्रत्यक्ष पाहणी करण्यास आलेले आहेत. त्यांना सांगून अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावण्यास सांगितलेले आहे. कोणतेही काम करत असताना पूर्व परवानगी घ्यावी लागते. संबंधित शेतकरी असेल किंवा जो कोण विकासक असेल त्यांनी तुमची किंवा ग्रामपंचायतची किंवा प्रशासनाची तशी काही परवानगी घेतल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय का? नाही, या पद्धतीचं जे आता काम बाजूच्या शेतकऱ्यांनी कळवल्यानंतर आम्ही स्वतः इथं केदारी भाऊसाहेब असतील, मी सरपंच अवसरी असेल प्रशासक म्हणून, तर इथं उपस्थित झालो होतं. या लोकांनी आमच्याकडनं दोन्ही कार्यालयाची कुठल्या प्रकारची परवानगी घेतलेली नाही आणि अशा चुकीच्या पद्धतीने काम करायला ना तलाठी कार्यालय ना ग्रामपंचायत अवसरी खुर्द कधी सपोर्ट करत आहे. हे आम्ही नेहमी शासकीय जे पाण्याचे स्रोत आहेत हे बळकटी करण्याचं काम करत असतो. हे असं अतिक्रमण करणाऱ्याला कुठल्या पद्धतीने आम्ही पाठीशी घालणारे लोक नाही आहेत. साधारणतः या ठिकाणी जर बंधाऱ्याची आणि ओढ्याची उंची पाहता जो गायमुख फाटा ते अवसरीकडे जाणारा जो रोड आहे भविष्यात तो पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण होते. ह्यातून एखादा अपघात घडू शकतो. यासाठी तुम्ही कठोर भूमिका घेऊन काही कारवाईची मागणी करणार का? नाही, आता ह्या पद्धतीने जर पाहिलं असतं तर सोबतच्या ओढ्यावरती एक चारी करून पाईप टाकून त्याच्यावरनं रस्त्यांना येण्या जाण्यासाठी वस्तीतील लोकांचा रस्ता बनवलेला आहे. तर या ठिकाणी अशी जर पात्र अरुंद होत गेली ओढ्याची तर भविष्य काळामध्ये त्या ज्या चाऱ्या आहेत त्यात पाणी बसणार नाही, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आणि जाणारे येणारे रस्ते सुद्धा पावसाने उकडून बंद होऊ शकतात. त्यामुळे हे जे चुकीच्या पद्धतीचे अतिक्रमण चाललेले आहेत हे आम्ही त्वरित आता जागेवरती स्पॉट व्हिजिट करून ते बंद केलेलं आहे बांधकाम आणि पुढील याच्यासाठी कारवाईसाठी आम्ही नोटीस अदा करणार. बाबा काय नाव आपलं? निवृत्ती बाबूराव भोर. बाबा हे काय कोणतं ठिकाणी काय पत्ता? हे अवसरी खुर्द गायमुख. गायमुख. हां, या ठिकाणी या ओढ्याला जी रुंदी आहे त्या बाजूला ओढ्याच्या बाजूला 1972 सालामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला गव्हर्नमेंटनी ही विहीर आम्हाला खांडून दिलेली. आम्ही स्वतः त्या ठिकाणी मजुरी केलेली आहे आणि त्याची जी भर हातली निघालेली ते आम्ही ओढ्याच्या कडेला म्हणजे विहिरीलगतच टाकलेली, ओढ्यात टाकलेली नाही आहे. आणि आत्ता जे माझ्या माहितीप्रमाणे जे बांधकाम चाललेलं आहे ह्या पाठीमागच्या जर ओढ्याची रुंदी जर बघितली आणि पुढं जर बघितली तर मला वाटतं या ठिकाणी हे अतिक्रमण झालेलं आहे असं मला स्पष्ट वाटतंय. बरं, हा जो ओढा आहे हा कुठून आलेला आहे, कोणत्या दिशेला गेलेला आहे? हा इकडून रानातनं आलेला आहे. तांबडेमळ्यातून? हा, तांबडेमळ्यातनं इकडनं याच्यातनं. इकडे कुठे गेलाय? इकडे गावाला गेलेला आहे. अवसरी गाव. अवसरी गावामध्ये त्रिवेणी संगमावर गेलेला आहे 3रा ओढा हा. तुमचं वय किती आहे आता? आत्ता 79-80 आहे माझं वय. आता 80 वर्षात तुम्ही समजा हा ओढ्याकडे फक्त तुम्ही काम केलंय ओढ्यामध्ये. हां, आता हे जे पात्र आहे ओढ्याचं हे किती रुंद असावं अंदाजे? मूळ आत्ता हे मला रुंदी सांगता यायची नाही, लांबी एवढंच हे पात्र पूर्वीपासून आहे. आणि या ठिकाणी
आत्ता जे पुढं मला दिसतंय, जर समजा या ठिकाणी अतिक्रमण झालं आणि त्या विहिरीकडं जर आमचा पाण्याचा लोट जर फिरला तर संपूर्ण विहिरी आमच्या नुकसानीमध्ये जाईल. आणि ही शेतीसाठी आम्ही ही विहीर खांडलेली आहे दुष्काळामध्ये 1972 सालामध्ये. दुष्काळात विहीर खोदली, पण आता सध्या जो पाऊस होतोय, पावसात हा जो सिमेंटचा बंधारा घातलेला एवढा होतो पूर्ण भरला जातो का? भरला जातो आणि ज्या वेळेला ओव्हरफ्लो होतो त्यावेळेला त्या पुढच्या मोरीतनं पाणी ते सप्लाय होतं. आता जर ओढ्याची रुंदी कमी झालेली हां. तुम्ही म्हणता अतिक्रमण हां, झाले, हां. याचा दुष्परिणाम मी बाजूच्या शेतकऱ्यांना काय भोगावं बाजूच्या शेतकऱ्यांना म्हणजे आमची पहिली विहीर जाणार, जमिनीच्या बरोबर ज्या ओढ्याच्या कडेला आहेत पाण्याचा साठा वाढल्यामुळे त्या जमिनी चाटून जाणार आणि असे त्या शेतकऱ्याचे नुकसान होणार. जर समजा पीक असेल तर ते पीकही जाऊ शकतं. लागतं? आता ह्या ओढ्याला पाणी किती महिने असतं साधारणतः? साधारण पावसाळ्यामध्ये पाणी असतं, वर बंधारे आहे आणि त्या बंधाऱ्यातनं जोपर्यंत बंधारे आहे तोपर्यंत त्याला पर्क्युलेशन होत असतं. आता साधारणतः हे जे अतिक्रमण केलेले ते कुणी केलेलं दिसतंय? हे मला नाही सांगता यायचं, कारण कोणी जमीन घेतली आणि कोणी अतिक्रमण केले हे नाही मी सांगू शकत. मला फक्त आमच्या विहिरीला धोका आहे, पूर्वीचं पात्र एवढं आहे आणि आता ते एवढंच आहे, एवढंच मला सांगायचं आहे. तुमची मागणी काय राहील? माझे मागणी जेवढा ओढा आहे तेवढा ठेवा, तुमच्या हद्दीमध्ये तुमचं असेल तिथपर्यंत करून घ्या, ओढा मोकळा ठेवा, तुमची त्याला काय हरकत नसेल? काहीच हरकत नाही.